प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाळापूर गावाने माणुसकीचा एक आदर्श घालून दिलाय. तर गेली 20 वर्ष गाव स्वच्छ ठेवणाऱ्या एका सफाई कामगाराच्या हातात यंदा तिरंगा देण्यात आलाय. ही बातमी केवळ ध्वजारोहणाची नाही तर श्रमाच्या सन्मानाची आहे. गेल्या 2 दशकांपासून उन्हातान्हात गावचे नाले, कचरा आणि घाण साफ करणारे शाहू महाराज आदमाने ज्या हातांना समाजाने नेहमी कामापुरताच मान दिला, मात्र रविवारी रात्री जेव्हा त्यांना निरोप मिळाला की उद्या तुम्हालाच ध्वजारोहण करण्याचा मान आहे, तेव्हा क्षणभर त्यांना विश्वासच बसला नाही. पण खात्री होताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटलं की आपली मेहनत कुणीतरी ओळखली. तिरंग्याला हात लावणं हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. हे पहिले शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. ध्वजारोहणावेळी थरथरणारे हात, दाटलेला कंठ आणि हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू हा केवळ एक सोहळा नव्हता, तर गावाला आरोग्य देणाऱ्या श्रमाचा सन्मान होता. शाहू महाराजांच्या हातांनी तिरंगा फडकताना पाहणं हे माझ्यासाठी आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्य आहे. तर याच सोहळ्यात भाजीपाला व्यवसाय करणारे गावातील ज्येष्ठ नागरिक आसाराम सांगळे यांनाही ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. गावाने दिलेला हा सन्मान मी आयुष्यभर विसरणार नाही. बाळापूर गावाने आज हे दाखवून दिलं आहे की लोकशाही केवळ भाषणात नाही तर श्रमाचा सन्मान करण्यात आहे.